शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी 13007चा खोडवा कसा आहे विचारतात. तर बघा, हा खोडवा आहे. आता हे रान जे आहे ते गावाच्या लगतच रान आहे, पांढरीचं रान आहे. तरीसुद्धा अशा पांढरीच्या रानामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं. अशा ठिकाणी जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते, मुख्य अन्नद्रव्यांची नत्राची कमतरता असते. तर तरीसुद्धा बघा इथं किती फुटवा जबरदस्त झालेला आहे. म्हणजे कुठंच एकही तुटाळीचं बेट आपल्याला दिसत नाही. आणि प्रत्येक बेटाला जर तुम्ही बघितलं, आता ही एक सिंगल बेट आहे. ह्या सिंगल बेटाला बघा आता फुटवे, अनगिनत फुटवे. उलट ह्याच्यामध्ये तुम्हाला संख्या नियोजन करायची वेळ येईल इथपर्यंत ह्याच्यामध्ये जे आहे ते फुटवा आहे. संख्या नियोजन म्हणजे काय की एक्सेस झालेला फुटवा जो आहे तो रानात दाटवा होऊ नये म्हणून तो काढायची वेळ येईल. इतका जबरदस्त फुटवा जो आहे तो ह्या 13007ला आहे. कारण की हा 265चा क्रॉस आहे. बघा इथं जे आहेत हे बेण्यासाठी म्हणून इथं जे आहे ते हे तोडायला जे आहे ते हे संबंधित शेतकरी महोदयाने चालू केलेलं आहे. आणि इथं जर बघितलं जाडी आणि उंची बघा आता किती उंच आहे. म्हणजे आता ही घराची उंची आणि बघा त्याच्यावर लक्ष द्या, घराच्या उंचीच्या बरोबरने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जो आहे तो ऊस चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. आणि फुटवा सुद्धा उत्कृष्ट आहे. निश्चित आपण त्याचं जे आहे ते पुढं प्लांटेशनसाठी जो आहे तो विचार जो आहे तो आपण करू शकता. ह्याच्यामध्ये फक्त ड्रॉबॅक काय आहेत तर गवताळवाडीचं एखादं आपल्याला बेड दिसलं तर ते लगेच काढून, आता गवताळवाडीचं बेट इथं कुठं काही दिसत नाही आहे सध्या ह्या प्लॉटमध्ये. तर पण जर आपल्याला निदर्शन असं आलं, त्याच्या आधीच व्हिडिओ आपण शेअर केलेत, तर तसे बेट आपण काढून टाकणे. तांबेरा ह्याच्यावर येतो. तांबेरा कसा दिसतो तर ह्या अशा पद्धतीचा हा तांबेरा दिसतो. ह्या तांबेऱ्यासाठी फार काही नाही, आपण जून महिन्यामध्ये जे आहे ते ड्रोनच्या साहाय्यानं जर ट्रायझोल ग्रुपमधलं किंवा आझोजिस्ट्रोबिन जे काही घटक आहे किंवा स्ट्रोबिलिन गटातलं बुरशीनाशक आंतरप्रवाही घेतलं तर तो कंट्रोलमध्ये येतो. बाकी ड्रॉबॅक ह्याच्यामध्ये गवताळवाडण तांबेरा वगळता दुसरे फार काही जास्त नाही आहेत. त्याच्यामुळं ही उत्कृष्ट व्हॅरायटी आहे. खत व्यवस्थापन चांगलं करा, जाडीसुद्धा त्याला चांगली येईल. आता बऱ्याच जणांचं जाडी जास्त येत नाही म्हणायचं कारण की आपण खत व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही म्हणून जाडी येत नाही. तर खत व्यवस्थापन चांगले केलं तर ह्याला सुद्धा जाडी जबरदस्त आपल्याला भेटू शकते. आपला विषय होता खोडव्याचा. खोडवा बघा अशा पद्धतीनं हा चांगल्या पद्धतीनं फुटवतो. कुठल्याच बेटाला म्हणजे प्रॉब्लेम असा नाही आहे. एकदम खालून चांगले कोंबारे जे आहे ते जबरदस्त जे आहेत. मुळामध्ये ह्याची खच्ची करायला पाहिजे होती. हे जे आहे ना, ही आता हे वरच्या वरीच फुटलं, ह्याची खच्ची जर केली तर आणखीन उत्कृष्ट जे आहे ते वाढी तर भेटते. आणि तयार झालेले जे काही ऊस आहेत ना हे पुन्हा लॉजिंग किंवा पडायचा विषय येत नाही. हा 13007चा खोडवा जबरदस्त वाढ. आता अशा ठिकाणी फक्त आपण ह्या चुनखडीच्या रानामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं गरजेचं आहे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकाच ठिकाणी 12 प्लस फुटवे जे आहे ते आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर आता तिथं जर केलं तर 20-22 सुद्धा फुटवे आहेत.